नमस्कार. जे कोणी शिक्षक बनण्याचं स्वप्न पाहत आहेत त्यांच्यासाठी आजचा आपला हा विषय अगदी पायाचा दगड ठरणार आहे. आपण आज शैक्षणिक मानसशास्त्राच्या एका अशा जगात जाणार आहोत जे आपल्याला शिकवण्यामागची कला आणि विज्ञान दोन्ही उलगडून दाखवेल. चला, एका अगदी मूलभूत प्रश्नापासून सुरुवात करूया. शिक्षण आणि मानसशास्त्र यांचा नेमका काय संबंध? म्हणजे शिकवणं म्हणजे फक्त फळ्यावर काहीतरी लिहिलं आणि झालं असं आहे का? की यामागे विद्यार्थ्याचं मन, त्याच्या भावना ह्या सगळ्याचा काहीतरी महत्त्वाचा वाटा असतो? हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला आजच्या चर्चेच्या अगदी मुळाशी घेऊन जाणार आहे. तर मग आपला आजचा प्रवास कसा असणार आहे? बघा, आधी आपण समजून घेऊ की हे शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय. मग ज्यांनी याचा पाया रचला त्या विचारवंतांबद्दल बोलू. त्यानंतर शिक्षणाचं खरं ध्येय काय असतं ते पाहू. मग आपण शिकतो तरी कसे? आणि सगळ्यात शेवटी हे सगळं ज्ञान शिक्षकांसाठी एखाद्या जादूच्या पेटीसारखं कसं उपयोगी पडतं ते बघूया. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे काय? शिकवण्याचं आणि शिकण्याचं विज्ञान. तर बघा, हे काही आजकालचं शास्त्र नाहीये. याची मुळं थेट 19व्या शतकात जातात. त्या काळात फ्रोबेल, हार्बार्ट, पेस्टालॉजी यांच्यासारख्या काही महान लोकांनी एक विचार मांडला. तो विचार असा होता की शिकवण्याची पद्धत ही मानसशास्त्रावर आधारित असली पाहिजे. म्हणजे काय? तर मुलांना शिकवण्याआधी ती मुलं शिकतात कशी हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे, नाही का? याची एक अगदी सोपी, सरळ व्याख्या केली आहे प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ स्किनर यांनी. ते काय म्हणतात बघा, मानसशास्त्राची अशी शाखा जी थेट शिकण्या आणि शिकवण्याशी संबंधित आहे तिलाच शैक्षणिक मानसशास्त्र म्हणतात. किती सोपं आणि एकदम मुद्द्याचं आहे, बरोबर? आता क्रो आणि क्रो यांची व्याख्या तर याला अजून एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाते. ते म्हणतात की माणसाला जन्मापासून म्हातारपणापर्यंत जे काही शिकण्याचे अनुभव येतात ना, त्या सगळ्यांचं वर्णन आणि स्पष्टीकरण करणारं शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. म्हणजे विचार करा, शिकणं हे फक्त शाळेपुरतं नाहीये, तर ते अगदी जन्मापासून ते आयुष्याच्या शेवटापर्यंत चालणारी एक प्रक्रिया आहे, एक अखंड प्रवासच जणू. थोडक्यात काय, तर हे सगळं शास्त्र 4 खांबांवर उभं आहे. पहिला, शिकणारा म्हणजे आपला विद्यार्थी. दुसरा, शिकवणं म्हणजे अध्यापन. तिसरा, शिकण्याचा अनुभव. आणि चौथा, मूल्यमापन म्हणजे जे शिकलो ते तपासणं. हे 4ही खांब जेव्हा पक्के असतात ना, तेव्हा शिक्षणाची इमारत मजबूत उभी राहते. बरं, मग आता हे सगळं सुरू कोणी केलं? चला भेटूया त्या काही संस्थापक विचारवंतांना ज्यांनी या नवीन विज्ञानाचा पाया रचला. या तिघांनीही खरंच क्रांती केली. बघा, जुआन भिवस हे पहिले होते ज्यांनी सांगितलं की शिकण्यासाठी शाळा किती महत्त्वाची आहे. मग आले योहान हर्बार्ट, ज्यांना तर शैक्षणिक मानसशास्त्राचे जनकच मानलं जातं. आणि पेस्टालॉजी, त्यांनी तर कमालच केली. त्यांनी सांगितलं की मुलांना फक्त पाठांतर करायला लावू नका, त्यांच्या आत ज्या नैसर्गिक क्षमता आहेत ना त्यांना विकसित करा. ठीक आहे, तर शैक्षणिक मानसशास्त्र काय आहे हे आपण पाहिलं. पण ह्या सगळ्याचा अंतिम उद्देश काय? आपण नेमकं काय मिळवायचा प्रयत्न करतोय? उत्तर एका शब्दात आहे, शिक्षण. या शिक्षण शब्दाची गंमत माहितीये? हा शब्द आलाय लॅटिनमधनं. यात 2 भाग आहेत. पहिला ई, ज्याचा अर्थ होतो बाहेर, आणि दुसरा आहे डुको, ज्याचा अर्थ होतो काढणे. मग ई आणि डुको मिळून काय झालं? तर जे आत आहे, जे सुप्त आहे, त्याला बाहेर काढणं. म्हणजे बघा, शिक्षण म्हणजे डोक्यात माहिती भरणं नाही, तर प्रत्येकाच्या आत जी काही क्षमता दडलेली आहे तिला बाहेर काढणं. किती सुंदर अर्थ आहे हा. आणि म्हणूनच शिक्षणाचा खरा उद्देश आहे सर्वांगीण विकास. शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आणि नैतिकसुद्धा. थोडक्यात सांगायचं तर व्यक्तीच्या वागण्यात आपल्याला अपेक्षित चांगला बदल घडवून आणणं, हेच तर आहे शिक्षणाचं अंतिम ध्येय. बरं, मग हे शिक्षण आपल्याला मिळतं कसं? त्याचे काही वेगळे प्रकार आहेत का? चला, शिक्षणाच्या या विविध क्षेत्रांबद्दल जाणून घेऊया. मुख्यतः 3 प्रकार आहेत. पहिलं म्हणजे औपचारिक शिक्षण. म्हणजे आपलं शाळा, कॉलेज, जिथे एक ठरलेला अभ्यासक्रम असतो, शिक्षक असतात, परीक्षा असतात, सगळं कसं ठरलेलं. दुसरा प्रकार आहे अनौपचारिक. म्हणजे जे आपण वर्गाच्या बाहेर शिकतो, समजा मुक्त विद्यापीठातून किंवा लायब्ररीत जाऊन किंवा मीडियातून. आणि तिसरं जे सगळ्यात जास्त घडतं ते म्हणजे सहज शिक्षण.
हे आपल्याला आपल्या घरातून, कुटुंबाकडून, मित्रमैत्रिणींकडून, समाजात वावरताना आपोआप मिळत राहतं. आणि आता येतोय सगळ्यात महत्वाचा मुद्दा. हे सगळं ज्ञान एका शिक्षकासाठी इतकं महत्वाचं का आहे? हे ज्ञान शिक्षकाच्या हातातल्या एका साधनसंचात, एका टूलकिटसारखं कसं काम करतं? चला बघूया. बघा, मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यांचं नातं खूप जवळचं आहे. मानसशास्त्र आपल्याला माणसाचं वर्तन समजावून सांगतं, तर अध्यापनशास्त्र त्याच ज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांच्या वर्तनाला योग्य आकार देतं. मानसशास्त्र आपल्याला ध्येय गाठायला मदत करतं, तर अध्यापनशास्त्र शिक्षणाचे ध्येयच ठरवतं. म्हणजे मानसशास्त्र हा पाया आहे आणि अध्यापनशास्त्र त्या शिकण्याच्या प्रक्रियेला प्रभावी बनवतं. एक दुसऱ्याशिवाय खरंच अपूर्ण आहे. तर मग शेवटी शिक्षकांना मानसशास्त्राची गरज का आहे? पहिलं म्हणजे विद्यार्थ्यांच्या वागण्याला योग्य दिशा देण्यासाठी. दुसरं, एक चांगला, प्रभावी अभ्यासक्रम तयार करण्यासाठी. तिसरं, शिकवण्याची कोणती पद्धत वापरायची हे ठरवण्यासाठी. चौथं, मुलांवर त्यांच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा आणि अनुवंशकतेचा काय परिणाम होतो हे समजून घेण्यासाठी. आणि पाचवं, त्यांचं योग्य मूल्यमापन करण्यासाठी. या सगळ्यासाठी मानसशास्त्राचं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. तर मग आता आपल्यासमोर एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. हे सगळं ज्ञान तर मिळालं, पण आता याचा वापर आपण आपल्या वर्गात प्रभावीपणे कसा करणार? प्रत्येक विद्यार्थ्याला समजून घेऊन त्याच्यापर्यंत हे ज्ञान कसं पोहोचवणार? हाच तो प्रश्न आहे ज्याचं उत्तर शोधण्यासाठी हा सगळा अभ्यास आहे.